महाराष्ट्र की 27+6 ओबीसी जातियों को केंद्रीय ओबीसी सूची में शामिल करने की मांग को लेकर महाराष्ट्र ओबीसी कृति समिति के प्रतिनिधि मंडल ने विधायक परिणय फुके से मुलाकात की। इस दौरान लंबित प्रस्ताव को जल्द मंजूरी दिलाने की मांग उठाई गई। महाराष्ट्र राज्य ओबीसी कृति समिति पिछले 13 वर्षों से 27+6 ओबीसी जातियों को राष्ट्रीय ओबीसी सूची में शामिल करने के लिए संघर्ष कर रही है। समिति का कहना है कि राज्य सरकार, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग और विभिन्न जनप्रतिनिधियों की ओर से सकारात्मक अनुशंसा किए जाने के बावजूद यह प्रस्ताव पिछले 2 वर्षों से केंद्रीय मंत्रिमंडल की मंजूरी के लिए विलंबित है। इस देरी के कारण लाखों छात्रों और युवाओं को केंद्रीय स्तर पर मिलने वाले आरक्षण और अन्य सुविधाओं का लाभ नहीं मिल पा रहा है। इसी मुद्दे को लेकर समिति के पदाधिकारियों ने विधायक परिणय फुके से मुलाकात कर शीघ्र कार्यवाही की मांग की। आज संपूर्ण महाराष्ट्रातील 27 ओबीसी समाजाचे जे नेते आहेत त्या लोक आज त्यांची नागपूरला रविभवन इथे बैठक होती आणि आज त्या सगळ्या लोकांना मी माझ्या घरी बोलावून घेतलं। त्यांच्या समस्या अनेक वर्षापासून त्यांचा लढा आहे। त्यांच्या ज्या या 27 जाती आहे या कोणत्या ना कोणत्या कारणास्तव या ओबीसी या जातींना ओबीसी आरक्षण मिळालेलं नाही आहे किंवा काही जातींमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना ओबीसीचं आरक्षण आहे पण केंद्रामध्ये त्यांचं आरक्षण नसल्यामुळे अनेक या समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे। अनेक दिवसापासून या समाजावर अन्याय होत आहे आणि म्हणून या संदर्भात या लोकांचा अनेक वर्षापासून पाठपुरावा या संदर्भात ओबीसी कमिशनच्या माध्यमातूनही सगळा अहवाल या सगळ्या 27 जातीचा अभ्यास होऊन त्या संदर्भातला एक पॉझिटिव्ह अहवालसुद्धा केंद्राकडे प्रलंबित आहे। या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांची मागे भेट झाली होती। मुख्यमंत्री साहेबांनी याच्यात आश्वासन दिलं आहे की 100% या 27 जातींना न्याय देण्याचं काम ते करणार आहे। याच विषयाचे त्यांची अमित शाह साहेबांसोबतही बैठक झाली। त्या संदर्भातलं एक पत्रसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी अमित शाह साहेबांना दिलेलं आहे। मागे या प्रतिनिधी मंडळाचं अमित शाह साहेबांसोबत या संदर्भात भेट झाली आणि आम्ही आता परत भेट घेऊन हा विषय येत्या पुढच्या कॅबिनेटमध्ये घेऊन या 27 जातीला न्याय देण्याच्या संदर्भातलं मी निवेदन देणार आहे आणि मला 100% विश्वास आहे की अमित शाह साहेबांच्या नेतृत्वात आमचं हे काम 100% होणार है। विधायक परिणय फुके ने प्रतिनिधिमंडल को आश्वासन दिया कि इस विषय को गंभीरता से उठाया जाएगा। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री स्तर पर भी इस मुद्दे पर चर्चा हुई है और केंद्रीय स्तर पर आवश्यक पहल तक लंबित प्रस्ताव को मंजूरी मिलने का प्रयास किया जाएगा। ॲक्च्युली आज आमची महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची एक कार्यकारिणी सभा होती। त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे कार्यकारिणी सदस्य आलेले आहेत आणि आमचा हा लढा मागच्या 13 वर्षापासून सुरू होता। तर तो महाराष्ट्र शासनाने आणि माननीय फडणवीस सरांनी त्याला केंद्रामध्ये आरक्षणासाठी त्यांनी शिफारस दिली आणि केंद्रामध्ये ओबीसी आरक्षण लागू व्हावं त्याकरता NCBCने पण शिफारस दिली आणि मागच्या 2 वर्षापासून ते मंत्रिमंडळ मंजुरी करता पेंडिंग आहे आणि त्या विषयावर आम्ही आज सरांना भेटायला आलो की मंत्रिमंडळाकडनं हा विषय लगेच निघायला पाहिजे आणि त्याचं नोटिफिकेशन निघायला पाहिजे। ऑलरेडी आमच्या विद्यार्थ्यांचे बरेचसे वर्ष निघून गेलेले आहेत। तर हे शैक्षणिक वर्ष पण खूप महत्त्वाचं आहे। हे वर्ष वाया जाऊ नये करता आम्ही विनंती करायला आलो आणि सरांनी आम्हाला आश्वासन पण दिलं की आम्ही लगेच मदत करणार आणि कॅबिनेट मंजुरी झाल्यानंतर लगेच नोटिफिकेशन निघतं, त्याच्यामध्ये त्याला वेळ लागणार नाही। समिति का कहना है कि आरक्षण का लाभ नहीं मिलने से 2 पीढ़ियां प्रभावित हो चुकी है। ऐसे में आगामी शैक्षणिक सत्र शुरू होने से पहले केंद्रीय मंत्रिमंडल की मंजूरी और अधिसूचना जारी होना बेहद जरूरी है। अब सभी की निगाहें केंद्र सरकार के अगले फैसले पर टिकी हुई है।